साईडला गावामध्ये हनुमानाचं मंदिर पण आहे. आपण बघू शकता एकदम हरेहरेश्वर मंदिर. इकडे जात आहोत. हे आपण समोर बघू शकता, हा प्रवेशद्वार आहे. बाय बाय, थँक्यू. पुरा म्हणजे चालले, मलाच भारी वाटलं. सुप्रभात मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपला रोहामधला दुसरा दिवस आहे आणि तुम्ही मागे बघू शकता, हे मोरेश्वरच्या आत्तूचं घर आहे. तर काल आपण इथे थांबलो होतो, तर आज आपला परतीचा प्रवास आहे आणि आता आपण गावात फेरफटका मारूया. गावात मंदिर आहे, तिथे आपण जाऊ, व्हिजिट करूया. तर बघूया आज आपला परतीचा प्रवास कसा होतोय ते. तर चला, तुम्ही पण येते माझ्यासोबत, आपल्याला कुठे कुठे फिरता येईल ते पण बघूया. तर चला, आता आपण इथून निघतोय. सकाळ सकाळ गावचं असं रम्य असं वातावरण खूप भारी वाटतंय. या साईडला बघा, पूर्ण धुकं पडलेले आहेत, पुढचं काही दिसतही नाही. या साईडला पण काही घरं आहेत, कौलारू आहेत आणि ऑलमोस्ट सगळी घरं बंदच आहेत, कारण सगळे मुंबईला स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांची घरं बंद आहेत. हे बघा, हे घर किती मस्त वाटतंय. या साईडला सगळ्या घरांना कलर छान केलेले आहेत. कलरमुळे बघायला छान वाटते. प्रत्येकाने एकदम छान छान कलर केलेले आहेत घरांना. आणि या साईडला मोरेश्वरच्या आत्तूचं घर आहे, जिथे आम्ही थांबलो होतो. या साईडला मोरेश्वरचं घराचं बॅक साईडचा व्ह्यू आहे. अंगण आहे इथे अंगण आहे, त्यांनी इथे झाडं वगैरे लावलेत. कोणती कोणती झाडं आहेत तुला पण नाही माहीत? फुलांची आहेत. हा चाफा आहे, जास्वंद, नारळ. हे काय? मला पण नाही माहिती. त्याच्यानंतर हा पेरूचा झाड हा आहे. पेरू आहे वाटतं, हा मोठा आहे ना. हा त्याला पेरू आहे. बघा, या साईडला पेरूचं झाड आहे. आणि इथे पाठी चिकूचं झाड आहे. चिकू पण आहेत त्याला. चिकू पण लागलेत? हो, ठीक आहे. अरे हा, मला व्हिडिओत दिसत नसेल कदाचित. आणि ह्या साईडला केळी आहे नाही? हो, हे केळीचं झाड आहे. या साईडला पण तुम्ही बघू शकता, अशी जवळजवळ घरं आहेत आणि सगळ्या घरांना कलर एकदम भारी मारलेले आहेत. आणि या साईडला देऊळ आहे लक्ष्मीनारायणचं. तर आपण देवळामध्ये जाऊया. हे बघा, मस्त बांधलं एकदम. कदाचित आज असं वाटतं इकडे पूजा आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे इथे. इथे गावातले एक सदस्य आहेत रहिवासी, आपण त्यांना विचारूया मंदिराबद्दल, थोडी माहिती घेऊया. तर याची स्थापना कधी झालेली आहे या मंदिराची? या मंदिराची स्थापना 1942ला झालेली आहे. हां, आणि हे नवीन मंदिर कधी स्थापन केलं, म्हणजे जीर्णोद्धार कधी केला? 1970 साली. 1970 पासून. हां. ओके. आणि हे नवीन मंदिर आता तेव्हाच केले 1970? आता हे मला वाटतं 10-15 वर्ष झाले असतील. 10-15 वर्ष आधी. टाईल्स वगैरे राजस्थान टाईल्स लावलेल्या. ओके, म्हणजे एकदम चांगलं वाटतंय. म्हणजे आता पुरातन जे आहे तसं पण आहे आणि नवीन पण याच्यामध्ये आपण केलेलं आहे बांधकाम, त्यामुळे बघायला खूप छान वाटतंय. ठीक आहे, तर आपण इथे गावातून पुढे चाललो आहे. इथे एकदम प्रत्येक घर असं अट्रॅक्ट करते ना, कलर एकदम सगळ्यात, प्रत्येक घराला एकदम मस्त आणि भारी भारी कलर मारलेत. तर बघायला एकदम छान वाटतंय. आणि घरं पण प्रत्येक घरं जवळजवळ आहेत आणि प्रत्येक घराच्या अंगणात तुळस आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे पण तुळस आहे. ह्या साईडला पण प्रत्येक अंगणामध्ये तुळस. आणि इकडे पण बघू शकता, इकडे पण प्रत्येक अंगणात तुळस आहेत. तर बघायला भारी वाटतं एकदम. या साईडला गावामध्ये हनुमानाचं मंदिर पण आहे. आपण बघू शकता, एकदम पुरातन काळाच्या वास्तुशिल्प कशा असतात तसंच आहे, एकदम कोरीव काम केलेलं आहे. बघायला खूप छान वाटतंय. मंदिर सध्या बंद आहे, तर त्यामुळे आपल्याला आतमध्ये काही जाता येत नाही.
आणि मंदिराच्या या बाजूला बघा विहीर पण आहे. ती पण एकदम एकदम जुनी विहीर आहे. हे बघा खूप खोल पण आहे. आणि या साईडला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. मंदिर बघा, या साईडला हत्ती आहेत. एकदम कोरीव काम, एकदम बोलतात ना पुरातन काळात कसे असायचं तसं एकदम भारी केलं. बघायला खूप छान वाटतंय. ह्या आत्तो आहेत, यांच्यामुळे आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. कारण खूप अडथळे आले होते. आमच्या प्लॅनमध्ये भरपूर अडथळा आल्या होत्या, पण ह्या काकूंमुळे सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत. म्हणून ह्या काकूंचे मनोस्तोक आभार. चला काळजी घ्या आणि मुंबईला आलात तर आम्हाला नक्की भेटा. हा भेटू. चला बाय बाय. बाय बाय. थँक्यू. पुरा म्हणजे चालली मलाच भारी वाटलं. आकाश चल. आकाश मी आकाश चला. काकू जा घरी आता. ऊन आता नाव काय कुणाचा आता काय माहिती. जा बस. नाही येऊ आम्ही. या हा काय कशी काय चल 50 द्यायची. मी काय बोलतोय तू नका हो जास्त. जास्त नाही. ते व्यवस्थित एकदम बाबू आपलं आहे ना. गोविंद हॅलो ऐक ना, आता आम्ही निघालो मोरेश्वर इथून. चकना. आता चला बाय. गोविंद चल. हरेश्वरला जातो आता इथून. लेट होईल ना ते मला पण नाही माहित. दिव्यागरला चाललो. आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. होय नाही करून आता आम्ही दिव्यागरला चाललोय आणि तिथून श्रीवर्धनला जाऊ. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आपण आता म्हसळा इथे पोचले आहोत. हे बघत असेल तुम्ही, हे म्हसळाचं ST स्टँड आहे. ते लालपरी लागलेत आणि या साईडला छोटा डेपो आहे आणि या साईडला हे म्हसळाचं मार्केट आहे. आता मार्केट परिसरात आहे. आहोत. हे मागे तुम्ही बघू शकता हरिहरेश्वरचा समुद्र किनारा आहे आणि इथं व्ह्यू एकदम भारी आहे. मस्त असा समुद्र किनारा आहे हा. आणि याची माती पण एकदम काळी क्षार माती आहे. मोस्टली आपल्याला कोकणामध्ये सफेद माती दिसते बीचवर, पण याची एकदम काळी आहे. आणि हा तुम्ही मागे बघू शकता समुद्र किनारा एकदम मस्त फील वाटतोय. हवा पण खूप सुटलेली आहे, लाटांचा आवाज येतोय आणि एकदम शांत आहे. इथे जास्त पर्यटक नाही आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जास्त पर्यटक नाही आहेत. आज रविवार असून पर्यटकांची गर्दी नाही आहे. फिरायला खूप भारी वाटतंय. तर तुम्ही इकडे या, व्हिजिट करा, एन्जॉय करा. हरिहरेश्वर मंदिर इकडे जात आहोत. हे आपण समोर बघू शकता, हा प्रवेशद्वार आहे. इथून एंट्री आतमध्ये जायला. हे बघू शकता, हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. या साईडला आतमध्ये जायला एंट्री आहे. तर बघूया गर्दी किती आहे. आज रविवार असल्यामुळे गर्दी कदाचित जास्त असेल. इथे बाहेर चप्पल काढायचे आहेत आणि आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आपण आता चप्पल काढून आतमध्ये आलेलो.
दर्शनासाठी इकडून जायचं आहे. आणि इथे तर जास्त गर्दी दिसत नाही. बघूया आता पुढे जाऊन गर्दी आहे का. इकडे बघा इकडे आता गर्दी जास्त नाही आहे. श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी कालभैरव यांचं असं मस्तपैकी आपलं छान असं दर्शन झालेलं आहे. आता आपण इथून निघतोय परतीच्या प्रवासाला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला आता इथून जायचं आहे खारघरला. तर वेळ कमी असल्यामुळे आम्ही काही जास्त ठिकाणी कवर केलं नाही, फक्त हरिहरेश्वरला झालो आम्ही. तर आता इथून आपण दामाच्या बहिणीच्या गावी जाऊ आणि तिथून मग आपण मुंबईचा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. आपण आता आकाश इथून प्रसाद घेतोय. काय घेतलेस तू? हे मिठाई घेतले बाबा. एक कंदीपेढे बोलतात कसे दिले? 100 रुपये. 100 रुपये पाव ना. कोणते फ्लेवर आहेत? वेगवेगळ्या कलरचे आहेत, पण चव एकच आहे. चवमध्ये काही डिफरन्स नाही, चव एकच आहे. पण आता गाळसुळे गावात आलेलो. दामाच्या बहिणीचं गाव आहे आणि जिजूंचं जे काल आपल्यासोबत होते त्या साईडला तुम्ही बघू शकता. कौलारू घर आहे, खूप जुनं घर आहे. एकदम जुन्या पद्धतीचे घर कसं असतात तसं घर वाटतंय. बघायला खूप छान वाटतंय. या साईडला पण जवळजवळ घर आहेत सगळी. आणि इकडे दामाच्या ताईचं घर आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, 10वीपर्यंत हायस्कूल आहे, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी आहे. आपण आता या भाऊजींच्या घरी आलोत. आपल्याबरोबर काल हे आले होते. या ताई आहेत मोरेश्वरच्या. हे त्यांचं घर आहे. हे आपल्याबरोबर काल प्रवासात होते. आपल्याला इथे ताईने आणि आईने इथे जेवण दिलेलं आहे. जेवणामध्ये चिकन सुक्का आहे, चिकन ग्रेव्ही, तांदळाची भाकरी आहे. इथे सॅलडमध्ये कांदा, टोमॅटो आणि लिंबू आहे. तर मंडळी या जेवायला. चला आता आम्ही निघतोय. तुम्ही खूप चांगला आमचा सगळ्यांचा पाहुणचार केला आहे. जेवण खूप छान होतं. चला निघतो आता आम्ही. चला चल आकाश. मसाळा क्रॉस केला आपण आणि इथे चाय प्यायला हॉल्ट घेतला आहे. मोरेश्वरला झोप येत होती त्यामुळे सगळे आता इथं चाय प्यायला बसलो आहे. निघू थोड्या वेळात. आता ऑलमोस्ट आपल्याला 4 ते 4.5 तास लागतील. इथून माणगाव क्रॉस केल्यानंतर आपण सुसाट निघू. आपण आता माणगाव येथे पोचलो आहे. संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत आणि हा समोर माणगाव बस डेपो आहे, एस टी स्टँड आहे. आणि इथे ट्रॅफिक भरपूर आहे. ऑलमोस्ट आमचे 15-20 मिनटं ट्रॅफिकमध्येच गेलेले आहेत.
अजून किती वेळ लागतो आपल्याला बघूया. आपण बघितलं असाल व्हिडिओमध्ये, आपण रोह्यावरून मुंबईला परतीचा प्रवास केला होता. तिथून आपण हरिहरेश्वरला गेलो होतो आणि मग तिथून मोरेश्वरच्या बहिणीकडे गेलो आपण आणि दुपारचं जेवण पण आपण ताईकडेच केलं. तर हा प्रवास खूप हेक्टिक होता. ॲक्च्युली खूप लेट झालं घरी यायला, त्यामुळे आपल्याला शूट करता आलं नाही. तर ॲक्च्युली हा जी ट्रिप आमची सक्सेसफुल झाली ती मोरेश्वरच्या आत्तूमुळे. लाईट गेल्यामुळे खूप अडचणी आल्या आणि अक्षरशः त्या आत्तूने आम्हाला त्यांचं घर राहायला दिलं आणि त्या दुसरीकडे राहायला गेल्या. ते एवढं कोण करत नाही. त्यांनी आमच्यावर एवढा जीव लावला की खरंच शब्दच व्यक्त करू शकत नाही मी ते. आणि मोरेश्वरच्या ताईच्या घरी आपण जेवायला गेलो, त्यांनी पण खूप आपला चांगला पाहुणचार केला आणि त्यामुळे आपल्या आत्तूमुळे तर ही ट्रिप खूप सक्सेसफुल झाली आमची चौघांची पण. तर खरंच त्यांच्याबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे. बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट, टेक केअर, बाय.